आमच्या ठाणेकर मतदारांचं मी त्रिवार आभार मानतो की त्यांनी विकासाला मत दिलं आहे, आम्हाला मत दिलं आहे तिसऱ्यांदा. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी जो भरभक्कमपणे काम केलं त्यांचं देखील मी याच्यामध्ये वाटा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील विशेष लक्ष या ठिकाणी देखील दिलं. आणि ठाणेकरांनी तर म्हणजे त्यांना सलाम की त्यांनी तिसऱ्यांदा भरभक्कमपणे आशीर्वाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही आणि विकसित ठाण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चितपणे साकार करण्याकरता जीवाचं रान. मागच्या वेळेपेक्षा अधिकचा लीड मिळालेला आहे, तिरंगी लढत होती, कसं पाहताय? निश्चितपणे 14ला एक वेगळी परिस्थिती होती, 19ला परिस्थिती वेगळी होती आणि आता 24ला म्हणजे खूपच दुप्पट तिप्पट लीड जो आहे. म्हणजे विकासाला मतदार जो आहे तो ठाण्यातला शून्य आणि जागरूक आहे, विकासाच्या बाजूने उभा राहतो आणि विकासाचं काम करणारे. आणि आमचं प्रगती पुस्तक आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्यावर सकारात्मक आमचा जो प्रचार होता त्या प्रचाराच्या बाजूने त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला. विजयाचं श्रेय कोणाला द्याल? सगळ्यांनाच, मतदाराला तर देईनच. ठाणेकर मतदार तर फारच जागरूकपणे मतदान करतो आणि त्यांनी विश्वास टाकला. त्यांचे कार्यकर्ते आहेत भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व आमचे महायुतीचे नेते यांना निश्चितपणे याचं श्रेय जातं. विशेष करून भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या ठिकाणी नड्डाजी पण आले होते, गडकरी साहेब पण आले होते आणि ठाण्याचेच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील विशेष लक्ष घातले. बाकीच्याही आमच्या सहकाऱ्यांनी, त्या सगळ्यांना मी याचं श्रेय देतो. पण ठाणेकर मतदारांना निश्चितपणे मी प्रत्यक्ष आभार मानतो.